नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्या काही मिनिटांपूर्वींच्या या बातम्या आहेत मित्रांनो। पहिली मोठी बातमी, भारतीय शेअर बाजाराला अखेरीस तेजीचा सूर गवसला आहे। देशांतर्गत बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी हिरव्या झोनमध्ये ओपनिंग केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत ट्रेड डीलबाबत सकारात्मक संकेतांनी देशांतर्गत बाजार हिरवीगार बहरला आहे। बाजाराच्या ओपनिंगला सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत। त्यापुढची बातमी, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मतदारसंघ चर्चेत असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेतील एक युवा नेता महायुतीत जाण्याची दाट शक्यता आहे। या मतदारसंघात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून गुप्त बैठका सुरू असल्याचे घडामोडींना वेग आला आहे। त्यानंतरची बातमी, आशिया कप 2025 सुरू झाला आहे। या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत। गतिविजेता टीम इंडिया यावेळी संयुक्त अरब अमिरातीच्या विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल। दोन्ही संघांमधील हा सामना 10 सप्टेंबर रोजी म्हणजे आज खेळला जाईल। त्यापुढची मराठा समाजासाठी आनंदाची बातमी, मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे। महिना अखेरपर्यंत मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे विखे पाटील यांनी आज सांगितले। त्यापुढची अत्यंत महत्त्वाची बातमी, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। अनेक शिक्षक संघटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत। शिक्षक भरती संघटनेने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने न्यायालयात लढाई लढण्याची तयारी दर्शविली आहे। राज्य सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी देखील शिक्षकांनी केली आहे। त्यामुळे टीईटी रद्द होईल का हे पाहणं गरजेचं ठरेल। त्यापुढची बातमी, जगदीप धनखड यांनी अधिवेशनातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान झाले आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली। इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते। एकूण मतदान 768 झाले होते, परंतु 15 मते अवैध ठरली आहेत। CP राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली आहेत, तर B सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाले आहेत। NDAची मते वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे। त्यामुळे CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन उपराष्ट्रपती आहेत।